नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. आज तुमचे व्यक्तित्व लोकांना निराश करू शकते, म्हणून तुम्हाला आपल्या व्यक्तित्वाचा सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभोवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात तुम्ही असे काही कराल जे तुम्हाला आवडते. उपाय: आपल्या प्रियला भेटण्यापूर्वी मध खाऊन निघा, याने लव्ह लाईफ चांगली राहील. वृषभ राशी, गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढतेच, पण सहजीवनाची अनुभूती देखील जाणवेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. उपाय: देवाची उपस्थिती जाणण्यासाठी अपंग व्यक्तीस मदत करा. मिथुन राशी, स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा. चढ उतारामुळे फायदा होईल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एकमेकांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल. आपल्या मनात आज आपल्या कुणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी राहील. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवा आणि ते पाणी पिल्यास आरोग्य चांगले राहील. कर्क राशी, आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू शकता. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे सर्व काही ठीक कराल.
एकच काम रोज करणे प्रत्येक माणसाला थकवते. आज तुम्हालाही हा त्रास जाणवू शकतो. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. उपाय: सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. सिंह राशी, तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला लाभ होऊ शकतो. नातेवाईक, मित्रमंडळी अचानक तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. उपाय: आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या किंवा आदर आणि स्नेह असलेल्या मित्रमंडळींशी व्यवहार करा आणि आपल्या आर्थिक वाढीस मदत करा. कन्या राशी, या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल. स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना कळू शकेल. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. उपाय: खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. तूळ राशी, प्रेमातील असभ्य वर्तणुकीची माफी मागा. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत घालवा. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तो तुमच्याशी भांडण करेल. चांगले मित्र तुमची कधीच साथ सोडत नाहीत, ही गोष्ट आज तुम्हाला कळेल. निराशेच्या जाणिवेला तुमच्यावर हवी होऊन देऊ नका. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती,
आज तुम्हाला पूर्ण फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु आपल्या कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा. वृश्चिक राशी, आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. एकटेपणाला आपल्यावर चढ होऊ देऊ नका. यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही कुठे फिरायला निघून जाऊ शकता. एखादे झाड जसे स्वतः उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख व शांती नांदेल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. उपाय: गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, लिखाणाचे साहित्य, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य यांच्या मदतीने बुधच्या लाभकारी प्रभावात वृद्धी होईल. त्यामुळे आपल्या प्रेमजीवनातील अडथळे दूर होतील. धनुराशी, तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे आपली मानसिक शांती कायम ठेवण्याचे सर्वश्रेष्ठ साधन असू शकते. मकर राशी, कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. तुमचा भाऊ तुमच्या बचावासाठी धावून येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला सुसंवाद साधून पाठिंबा मिळविण्याची आणि समन्वयन करण्याची गरज आहे. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. उपाय: पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला.
यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी, तुमच्या मैत्रीतील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल सुरू करा. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आज तुमचा फायदा होईल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची तुम्हाला आज जाणीव होईल. आज आपल्या विचारांना प्रखर बनवण्यासाठी तुम्ही कुठल्या महान व्यक्तीचे जीवन वाचू शकता. उपाय: घरामध्ये लाल रंगाची वनस्पती लावून त्याची काळजी घेतल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी, या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. ऑफिसच्या मित्रासोबत जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चांगले नाही. असे करणे तुम्ही आपल्या घरच्यांच्या रागाचे शिकार होऊ शकता. आपल्या कुटुंबियाबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपला एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. जोडीदारासोबत योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. तुम्ही बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. उपाय: शुद्ध मध रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.